यानंतर इंडियन आयडॉल फेम गायक मुकेश पांचोली हे आपल्या समोर परफॉर्मन्स देणार आहेत. मी त्यांना विनंती करते आपण स्टेजवर यावं. इंडियन आयडॉल मधून ते घराघरात पोहोचलेले आहेत. संपूर्ण देशभरात त्यांचं नाव झालेलं आहे. असे हे सुप्रसिद्ध गायक मुकेश पांचोली आता इथं गाणं सादर करणार आहेत. कबीरा कबीरा असं हे गाणं आहे. कबीरा कबीरा कहे असं गाण्याचे बोल आहेत. त्यांना मी विनंती करते मुकेश पंचोली सरांना आपण स्टेजवर यावं. जय भीम. देखिए बाबा साहब का जो प्रोग्राम होता है उसमें मुझे गाने का मौका बहुत कम मिलता है. वो हमारे डॉक्टर साहब की वजह से एक हमारे भाई सांसार है, उन्होंने एक बार बुलाया था तो मेरी भी हाजिरी लग जाती है, किस्मत खुल जाती है. क्योंकि हम यहाँ पे जो खड़े हैं बातें कर रहे हैं है ना, एसी में और फ्लाइट में घूमते हैं, बड़ी बड़ी लग्जरी गाड़ियों में घूमते हैं, ये सब बाबा साहब की वजह से. वरना हमारी कोई औकात ही नहीं थी. अब जितने बुजुर्ग हैं उनको पता होगा कि आगे हांडी रहती थी, पीछे झाड़ू रहती थी. उससे हमको निजात दिलाने वाले हमारे बाबा साहब हैं. और मैं एमपी से हूँ, एक छोटे से गांव से. तो मेरे मम्मी पापा ने जो मुझे सिखाया है आज मुझे उस पर गर्व होता है. मेरी मम्मी पापा मुझे बोले कि बेटा भगवान भगवान बोलते हैं, चलो भगवान है, लेकिन हमने कभी नहीं देखा. हमने भगवान को कभी नहीं देखा. किसने देखा है बताओ. लेकिन हम छाती ठोक के बोल सकते हैं कि हमने अपने भगवान को देखा है, बाबा साहब को. उन्होंने हमारा उद्धार किया है. वो जिल्लत भरी जिंदगी से उन्होंने निकाला है. तो हम तो उनको भगवान मानते हैं, वो हमारे जिंदा भगवान है. तो एक बार जोरदार तालियां भारत के ही नहीं पूरी दुनिया के गर्व, प्राइड डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के लिए. और समय समय पे बाबा साहब की जो बातें थी वो कहीं ना कहीं जुड़ी हुई थी. जैसे संत कबीर हैं तो कबीर साहब ने भी इन बातों को एकदम सीधा घात किया है, पाखंड पे और जो कृतियां हैं, अंधविश्वास है, उसके ऊपर सीधा घात किया है. तो ये मेरा जो गीत है वो कुछ वैसा ही रिलेटेड है. आपकी तालियां साथ में होना चाहिए. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. सब पीछे वाले भी प्लीज, एवरीवन. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया. अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया. झूठी जान तबा. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया. झूठी जाम तबा. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. थोड़ा इको देंगे भाई, इको थोड़ा सा हल्का रिवर्ब. आप सबकी तालियां साथ में होना चाहिए प्लीज, एवरीवन. गगन घटा गहरानी साधो,
गगन घटा गहरानी साधो गगन घटा गहरानी, गगन घटा गहरानी साधो गगन घटा गहरानी। पूरब दिशा से उठी है बदरिया, ओ पूरब दिशा से उठी है बदरिया, रिम झिम बरसत पानी, रिम झिम बरसत पानी। पूरब दिशा से उठी है बदरिया, रिम झिम बरसत पानी, ओ रिम झिम बरसत पानी। अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी जाम चटा। कबीरा कहे ये जग अंधा, 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 कबीरा कहे ये जग अंधा। देखिए, मुझे पहले 2 कबीरा मिल गए मुझे, लोगों को तो एक भी ना मिलता है, लोगों को एक भी नहीं मिल पाता है, मुझे 2 मिल गए। तो पहले मुझे ये वाला कबीरा बोला था, फिर बाद में फरमाइश आई कि आप ये वाला कबीरा करो, तो वो भी मैंने पूरी मतलब कोशिश की है। जतरा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दीवानी, पैसों की कबीरा 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 कबीरा। आपकी तालियां बंद हो गई, पीछे वाले भी। कबीरा कबीरा माटी का एक नाक बना के पूजे लोग लुगाया, माटी का एक नाक बना के पूजे लोग लुगाया। जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया, कबीरा कबीरा ले लाठी धमकाया, ले लाठी धमकाया। आपको सबको साथ में गाना चाहिए। कितनी बावरी है ये दुनिया, ये दुनिया, ये दुनिया, ये दुनिया कितनी बावरी है। जो पत्थर पूजे जाए, जो पत्थर पूजे जाए, जो पत्थर पूजे जाए, जो पत्थर पूजे जाए। घर की चकिया कोई न पूजे, घर की चकिया कोई न पूजे।
अरे जिसका आटा खाए, अरे जिसकी रोटी खाए, कबीरा 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 कबीरा। माटी का एक नाक बना के पूजे लोग लुगाया, माटी का एक नाक बना के पूजे लोग लुगाया। जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया, कबीरा ले लाठी धमकाया, ले लाठी धमकाया, ले लाठी धमकाया, कबीरा 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 कबीरा। थैंक यू। वाह जय भीम। जय भीम। मुकेश पांचोली जी, मिश्री सी मीठी आवाज़ में आपने यहाँ पर गाना सुनाया और आपने जो भीमराव के बारे में बात कही थी उससे मुझे एक शेर याद आ गया। कर गुजर गए वो भीम थे, कर गुजर गए वो भीम थे, भारत को जगाने वाले भीम थे, भारत को जगाने वाले भीम थे, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, इतिहास को बनाने वाले भीम थे। वाह जय भीम। जय भीम। मुकेश पांचोली जी, मिश्री सी मीठी आवाज़ में आपने यहाँ पर गाना सुनाया और आपने जो भीमराव के बारे में बात कही थी उससे मुझे एक शेर याद आ गया। कर गुजर गए वो भीम थे, कर गुजर गए वो भीम थे, भारत को जगाने वाले भीम थे, भारत को जगाने वाले भीम थे, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो, इतिहास को बनाने वाले भीम थे। आणि यानंतर आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत। संदेश विठ्ठल उमप प्रसिद्ध गायक हे आपल्याला या ठिकाणी आता त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध करणार आहेत। विठ्ठल उमप, माफ करा, संदेश विठ्ठल उमप। विठ्ठल उमप ज्यांची गाण्यांमधून सामाजिक संदेश ज्यांनी दिलेला होता त्यांचा वारसा पुढे चालवणारे संदेश विठ्ठल उमप सर, प्लीज। सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। आपण या बालेकिल्ल्यामध्ये जयंती करतोय, वरळी सारख्या विभागात आवाज खणखणीत आला पाहिजे प्लीज। जय भीम। आता खरोखर मानाची सन्मानाची जयंती आपण साजरी करतोय। माझे वडील कालकथित लोकशाहीर विठ्ठल उमप, ज्या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म ज्या चित्रपटात बाबांनी त्या 4 ओळी गायल्या, त्या पॅन्थर कालकथित आमचे काका नामदेव ढसाळ काकांच्या 4 ओळी बाबांच्या वाट्याला आला। त्या सिनेमात आम्ही सगळ्यांनी काम केलं बाबांसोबत। हा आमचा अभिमान की त्या चित्रपटामध्ये आम्हाला काम करायला मिळालं। हे गीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटामध्ये बाबांनी गायलं। बाबांनी सांगितलं होतं की माझं जीवन उद्धरून गेलं आणि त्या 4 ओळी नामदेव ढसाळ काकांच्या आपल्यासाठी। भीमाईच्या वासराचा हे रामजीच्या लेकराचा पाय गुण असा भारी जागा केला जग जेठीगा आणि
झाला उजेड हा थोर अन त्याला तोकड आभाळ हे दुबळ्याला बळ अन घुंगराची वाजे काठीगा अन जलमल भीम बळ आव जलमल भीम बळ भीमाईच्या भीमाईच्या पोटी गा. जय भीम. पुन्हा एकदा वडिलांनीच अजरामर केलेलं कवी हरेंद्र जाधव काका यांनी स्वरबद्ध केलेलं आणि संगीतकार आमचे काका मधुकर पाठक ज्या संगीतामुळे हे गाणं आज देश परदेशात गाजतं आणि आज आपली मुलं लिटिल चॅम्प्स असतील किंवा रिएलिटी शोज असतील त्या कार्यक्रमामध्ये गायलं जातं. माझ्या वडिलांनी अजरामार केल्याने हरेंद्र जाधव काकांचं हे गीत मी आपल्यासमोर सादर करतो. अनेक कलावंत आहेत, आपल्याला वेळ कमी असल्या कारणाने मी आपल्यासमोर सेवा सादर करतो. जगीमानाने ज्ञानाने झाले महंत आंबेडकर दुखितांचे पीडितांचे ते हो संत आंबेडकर धनाने गरीब होते मनाने श्रीमंत आंबेडकर आणि इथे ठोशास ठोसा होते हो बलवंत आंबेडकर. एक शेर बाबांचा मला आठवतोय आणि ते खूप सुरेख असं शेर बाबांनी लिहिला माझ्या वडिलांनी. ते लिहितात की कोरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. कोरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. तो नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता और इस दुनिया में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता. लयास गेली युगा युगाची ही नदीन अवकळा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. रानमाळ असता अभिमाने देह इथे भिजविला. शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. रानमाळ असता अभिमाने देह इथे भिजविला. शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. बहरली कणसा इमानी माणसं बहरली कणसा इमानी माणसं नाचतो गोंधळा. पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मेळा.
बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी, बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी, गोड लागते सावली तया जीवनाची भाकरी, गोड लागते सावली तया जीवनाची भाकरी, मळा हरा फळे ही चाकू, मळा हरा फळे ही चाकू, खरा बाजूला निळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, शेवटचा अंतरा हरेंद्र जाधव काकांनी सुरेख असा लिहिलाय. मी नेहमी सांगत असतो, इथे साहित्यिक, इथे कवी, इथे गीतकार, गायक, असंख्य लोक इथे बसलेत. माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा, हा ल शब्द हरेंद्र जाधव काकांनी जेव्हा आणला, जेव्हा हे रेकॉर्ड झालं 1962ला, तेव्हा पाठकांनी सांगितले की पहिल्यांदा असं होतंय की एखाद्या कवीचं ल आणि हा यमक जुळला गेला. त्यामुळे शेवटचा अंतरा हरेंद्र जाधव काकांनी सुरेख असा केला आणि मधुकर पाटकांची चाल आणि माझ्या बाबांचा आवाज हा शेवटचा अंतरा आपल्यासाठी. बोले कोई ही कुपा कुपान चाले बाहेरून, बोले कोई ही कुपा कुपान चाले बाहेरून, तुहीचा कुंडावरती डोके काढी तो आतून, तुहीचा कुंडावरती डोके काढी तो आतून, हरेंद्र संग धरूया दोघ, हरेंद्र संग धरूया दोघ, हाती एकीचा विळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, 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 पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. जोरदार टाळ्या वादकांसाठी, आयोजकांसाठी. पुन्हा एकदा सगळ्या रसिक मायबाबांचं मनापासून धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद सर, खूप छान तुम्ही गाणं गायला आणि याच्यामुळे बरेचसे जे आपले प्रेक्षक आहेत, भीमसागर या ठिकाणी जमलेला आहे, त्यांना थिरकायला तुम्ही मजबूर केलं. आणि यानंतर आपल्या समोर आर्टिस्ट येणार आहेत शाहू महाराजांच्या वेशभूषेतील. त्यांना मी विनंती करते पुढे यावं. शाहू फुले आंबेडकर, ज्यांच्या नावानं महाराष्ट्राची ओळख आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. शाहू महाराज जे राजघराण्यातील होते तरी सुद्धा त्यांनी सामान्यांसाठी काम केलं आणि विशेषतः अनुसूचित जाती जमातीतील जी मुलं होती त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येता यावं यासाठी वसतिगृह त्यांनी सुरू करण्याची एक संकल्पना मांडलेली होती. असे शाहू महाराजांच्या वेशभूषेमध्ये कलाकार आपल्या समवेत इथं येणार आहेत. मी त्यांना विनंती करते स्टेजवर यावं. हॅलो 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 दा, थोडं फक्त कोरसचा जरा माईक दिला तर बरं होईल. कोरसचा माईक चेक करा एकदा सगळे. कोरस माईक चेक करा प्लीज. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 येस, या ना पुढे या, इकडे पुढे या, या पुढे या. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. पुन्हा एकदा. हॅलो चेक. हॅलो. आता हळूहळू जनसमुदाय जमलाय. तर जे जे आत्ताच रात्रीचं मटण शिजवून आलेत त्यांनी पण एकदा हात वर करून जोरदार. इकडं किती हसल्या बघा बायका सगळ्या आपल्या. मावशी पण किती हसल्या कदा कदा. पण माऊल्यांनो, हा हसण्याचा अधिकार सर्वात आधी जर तुम्हाला कोणी दिला असेल, त्यांचं नाव काय माहितीये का? जे बाबासाहेबांचाही आदर्श होते,
छत्रपती शाहू महाराज. एक बार जोरदार टाळ्या शाहू महाराजांसाठी झाल्या पाहिजेत. इथे पण वा 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 वा, यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. वा, शाहू महाराज म्हणजे असे छत्रपती, त्यांना विरोध केला. शाहू, अहो हे आंतरजातीय विवाहाचं खूळ तुमच्या डोक्यातनं काढून टाका. असलं काही खालचा समाज वरचा समाज असला काही आंतरजातीय विवाह होऊ शकत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं ठाऊक आहे का? शाहूंनी त्यांच्या चुलत बहिणीचा बहारदार असा आंतरजातीय विवाह केला आणि समाजासमोर एक उदाहरण ठेवलं की मी सुरुवात आंतरजातीय विवाहाची माझ्या घरापासून करतो. हे होते छत्रपती शाहू महाराज. आरक्षणाचे खरे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शाहू महाराजांची जयंती आपण दिवाळी सारखी साजरी करायला हवी. आणि म्हणून त्या शाहूंना वंदन करताना कवी काय म्हणतात? कवी सागर गोरखे, यांनी बार छातीला छत्रपती शाहू महाराजांचा मनातल्या मनात विजय चालणार नाही. हात वर करून सगळे छत्रपती शाहू महाराजांचा. ये बात यांनी बार छातीला अरणी बार छातीला माती तांबडी. यांनी बार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. हो, निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. सगळ्यांचे हात वर, सगळे इथे. निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. हो, निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. राजा रयतेचा राजा रयतेचा वाली सांगा कशी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी. निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. हो, निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. हात वर सगळ्यांच्या इकडे जोरदार कमाल टाळ्या हात वर करून. झालं आंधळ्याचं डोळं, झाला आंधळ्याचे डोळे, झाला आंधळ्याचे डोळं अनमुक्याचा आवाज दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज. दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज. दीन दुबळ्याचा आवाज शाहू महाराज. माय होऊनी माय झाला छत्रपती शाहू महाराज. दिनदुबळ्यांची माय झाला. अरे माय होऊनी माया पांघरी शाहू मूर्ती रांगडी. निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. निबार छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. टाळ्या थांबल्या, टाळ्या सगळ्यांच्या इकडे हात वर करू सगळे मायबाप.
बाबासाहेबाचा इंग्रजाचा व्यापाऱ्याचा इंग्रजाचा इंग्रजांचा व्यापाऱ्याचा हे हुकुमशेड दानव्याचा जानव्याचा पेशवाई बामनाचा पेशवाई बामनाचा पेशवाई बामनाचा राजशाही मांडली गे राजशाही मांडली ग राजशाही मांडली ग मुलक उभा संकटात रयत अडकितात शेता भटाच्या कटात रयत अडकितात शेता भटाच्या कटात या गुलामीच्या एक वार शाहूंसाठी जोरदार टाळ्या हात वर करून मागचे जिवंत माणसं या गुलामीच्या पेड्याला थाडी शाहू मूर्ती धांगडी बत्तारीला तांबडी शाहू मूर्ती रांगडी राजा रयतेचा राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी ग राज रयतेचा वाली सांगा कशी नजर वळल वाकडी हात वर करून सगळे कागबोल झाला आंधळ्याचं डोळ झाला आंधळ्याचं डोळ अन मुक्याचा आवाज दीन दुबळ्याचा धार शाहू महाराज दीन दुबळ्याचा आवाज शाहू महाराज दीन दुबळ्याचा आवाज शाहू महाराज निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी हो निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी हो निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी हो निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी हो खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. एवढ्या हळूच वन्स मोर म्हटल्यावर कसं वन्स मोर होणार. खूप हळूच आहे. तुमची माफी मागतो. अजून 10 आयटम्स आपले बाकी आहेत. पण मित्रांनो तुमचा जो रिस्पॉन्स शाहू महाराजांसाठी आला ना हेच दाखवतं की आपली बाबासाहेबांची जयंती सार्थक झाली. कारण बाबासाहेबांची जयंतीला बाबासाहेब स्वतः म्हटले होते माझी जयंती नाही केली तरी चालेल पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती तुम्ही दिवाळीसारखी साजरी करा. आणि हाच वारसा घेऊन आपण हे जे समितीचं नाव ठेवलं आहे राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती. विचारांचा महोत्सव झाला पाहिजे. म्हणूनच तुम्हाला इथे कबीर दिसतात, इथे छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, इथे शाहू महाराज दिसतात, इथे तुम्हाला सावित्रीबाई दिसतात. आणि बाबासाहेबांनी ज्यांना आपलं गुरु मानलं ते सगळे महामानव तुम्हाला इथे दिसतील. आणि हीच खरी बाबासाहेबांची जयंती. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी शकुंतलाताई जाधव यांना मंचावर आमंत्रित करतो. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की संपूर्ण आयुष्य त्यांनी या आपल्या कलाक्षेत्रात घालवलं आणि अतिशय सुंदर त्यांची गाणी काही जे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये ती गाणी गाजलीत. भीमराज की बेटी फेम शकुंतलाताई जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. जे मंडळी आहेत त्यांनी कृपया फक्त मला वाटतं 200-300 खुर्च्या बाकी आहेत. आपण बसून घ्या लवकर, गर्दी करू नका. शकुंतलाताई आल्यात. दरम्यान एकापेक्षा एक दिग्गज इथे आलेले आहेत. आमचे ज्ञानेश महाराव सर पत्रकारितेतला एक दीपस्तंभ ते इथे आलेले आहेत. बजरंग चव्हाण सर इथे आलेले आहेत आणि ब्रिगेडियर सुधीर सावंत सर इथे आलेले आहेत. आलेले आहात इथे आत्ता मी त्यांना पाहिलं. आहेत ना? ओके. विजय वाघमारे सर आलेत का? पल्लवीताई दराडे इथे आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात
पल्लवीताईंचं आपण स्वागत करूया. इतक्या व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा ते वेळ काढून इथे आलेले आहेत. खरं म्हणजे त्यांना एक दुसरा कार्यक्रम महत्त्वाचा होता. मृदुलाताई भाटकर यांच्या पुस्तकाचं विमोचन होतं त्यांच्याच हस्तेमधून, परंतु तो कार्यक्रम करून त्या या कार्यक्रमाला आल्यात. शकुंतलाताई, ओके, मी प्रवीणला विनंती करतो की प्रवीण एक जोरदार गाणं तुझं होऊन जाऊ दे आणि मग त्यानंतर आपण थोडासा एक वेगळ्या प्रकारचा प्रवीण. डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपलं संविधान दिलं त्या जोरावर आज बरेच मोठमोठे ऑफिसर झाले, वकील, इंजिनियर, डॉक्टर झाले. पण आजही असे काही लोक आहेत, मी सगळेच आहेत असं म्हणत नाही, पण आजही असे काही लोक आहेत की जे बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाजतात. बाबासाहेबांना साधा फोटो देखील घरात लावत नाहीत, त्यांचे उपकार विसरलेत. तर जे बाबासाहेबांचे उपकार विसरलेत अशा वाईट लोकांसाठी, मी फारच असं किचकट म्हणणार नाही, पण तशा वाईट लोकांसाठी वामन कर्डकांनी सुंदरसं गीत लिहिलंय, ते मी ऐकवतो. अरे तुझ्या हाती तुझ्या तुझ्या हाती अरे तुझ्या हाती तूप आलं आणि तुझ्या हाती साय. कुणामुळं? डॉक्टर बाबासाहेबांमुळं, आपल्या सगळ्यांच्या बापामुळं. हे तुझ्या हाती तूप आलं आणि तुझ्या हाती साय. हर पण या समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. हे तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. हर पण या समाजाचं काय र माझ्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या समाजासाठी, जोरदार टाळ्या. बाबासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पाठीमागचे जे हाताची घडी घातली त्यांना जास्त घाबरतो आम्ही. हात खोला आणि मनापासून जोरदार टाळ्या वाजवा सगळे. हे बा, अरे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी. अरे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी. अरे सांग तुझा धंदासा आहे तरी काय, सांग तुझा छंदासा आहे तरी काय. हर पण या समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय र माझ्या, समाजाचं काय. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय.
हे ज्या घोषणा होत होते बाबासाहेबांसाठी संपूर्ण वळी दुमदुमली पाहिजे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाज फार कमी येतो मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या बा. अरे तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय रे. तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय रे. तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काही हाय रे. पण माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तरी काय रे. माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे. माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे. पुसते रोज वामनला. पुसत्याचा अर्थ विचारते असा होतो. पुसते रोज वामनला वामनची माय. पुसते रोज वामनला वामनची माय. हरपण्या समाजाचं काय रे गड्या. समाजाचं काय. समाजाचं काय रे माझ्या समाजाचं काय. सगळे गातील सगळे गातील सगळे. समाजाचं काय रे गड्या. तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय. तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय. अरे पण या समाजाचं काय रे गड्या. समाजाचं काय. समाजाचं काय रे गड्या. समाजाचं काय. सगळे म्हणते समाजाचं काय रे गड्या. अरे समाजा पण या समाजाचं काय र माझ्या समाजाचं काय. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण डोणे सर. संपूर्ण परिसर दणाणून सोडला तुम्ही. पण एक आवर्जून सांगू शकते, इथं उपस्थित असलेले जे ऑफिसर आहेत ते समाजासाठी भरपूर काही करतायत. आणि यानंतर आपण पुढच्या आपल्या परफॉर्मन्सकडे वळणार आहोत. भीमराज की बेटी फेम गायिका शकुंतला ताई जाधव यांना मी विनंती करते त्यांनी समोर यावं. भीमराज की बेटी हे गाणं आज सगळीकडे वाजतं. प्रचंड आजारी असताना शकुंतला ताई जाधव यांनी हे गाणं गायलं होतं आणि या गाण्यानं लोकप्रियतेचे अनेक विक्रम गाठले. वाड्या वस्त्यांमध्ये शहरात हे गाणं हिट झालं. शिवाय गाण्यानं जाती धर्माच्या सीमाही ओलांडल्या. आज आपण कुठेही लग्नाची वरात असो किंवा कोणताही कार्यक्रम तिथं हे गाणं वाजतं आणि लोक त्याच्यावर थिरकल्याशिवाय राहत नाही. आणि हेच गाणं स्वतः शकुंतलाताई आपल्या समोर सादर करणार आहेत. हॅलो. इथे जमलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि माझे बांधव, मी जरी इथे माझा सत्कार होत असला तरी देखील मी जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी इथूनच मी घडले आणि 99 बिल्डिंग नंबर 99 मध्ये माझे मानलेले आई वडील त्यांनी माझं जोपासन केलं आणि तिथून मी वरती आले. ही माझी जन्मभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे. तर मी काय नवीन नाही आहे, आपल्यांमधलीच आहे. गाते. उमर में बाले
दुश्मन भी मुझसे डरे, गर टकराए तो मरे। दुश्मन भी मुझसे डरे, गर टकराए तो मरे। चीरते है दुश्मन का सीना, मैं वो गोली हूँ। चीरते है दुश्मन का सीना, मैं वो गोली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। उमर में बाली भोली भाली, शील की झोली हूँ। शील की झोली हूँ। उमर में बाली भोली भाली, शील की झोली हूँ। उमर में बाली भोली भाली, शील की झोली हूँ। आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ। हाँ हाँ जय भीम वाली हूँ। हाँ मैं जय भीम वाली हूँ। जय भीम जय भीम जय भीम, बोलो जय भीम जय भीम जय भीम। जय भीम जय भीम जय भीम, बोलो जय भीम जय भीम जय भीम। बोलो जय भीम जय भीम जय भीम, बोलो जय भीम जय भीम जय भीम। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। दमदार परफॉर्मन्स, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. राष्ट्र निर्माता बाबासाहेब पोस्टर लॉन्च करायचं आहे. मी टीमला विनंती करते पोस्टर घेऊन यावं. आणि जो बाबा साहब के ऊपर एक फिल्म बना रहा है, हालांकि वो पंजाब से है, बट बाबा साहब के ऊपर एक एनिमेशन फिल्म बना रहा है, बहुत ही अच्छी फिल्म बना रहे हैं और इस प्रोग्राम के लिए वो स्पेशली पंजाब से यहाँ पे आए हैं. जोरदार तालियों से उनका स्वागत होना चाहिए. पूर्ति आप रेडी हैं? मैं आपको इस फिल्म के बारे में बता दूं, ये एक एनिमेशन फिल्म है. एनिमेशन फिल्म, इसका नाम है राष्ट्र निर्माता बाबा साहब. ये फिल्म पंजाब के जलंधर के एक टीम ने बनाई है. राजीव उनके सर्वा है. राजीव प्लीज़ आइए. राजीव की इस टीम ने जब ये फिल्म बनाई और उसके बीच में इनका एक बार बम्बई में आना हुआ और जब उन्होंने ये पूरा प्रोग्राम देखा तो इस फिल्म का नाम कुछ और था. उन्होंने इस प्रोग्राम को देखने के बाद उस फिल्म का नाम रखा राष्ट्र निर्माता बाबा साहब. और ये एनिमेशन फिल्म है, 2 घंटे की फीचर फिल्म है जो कि रिलीज होने जा रही है दशहरे में. उसका पोस्टर और फर्स्ट लुक जिसे टीजर कहते हैं वो हम लॉन्च करेंगे अभी. लेकिन उससे पहले मैं चाहूँगा कि राजीव आप 2 शब्द कहें. थैंक यू गिरीश सर. सबसे पहले तो यहाँ पे बैठे सारे बाबा साहब को प्यार करने वाले सभी लोगों को मेरी तरफ से प्यार भरा जय भीम और प्रणाम. तो इसमें मैं थोड़ा सा फिल्म पे बात करने के लिए, मैं फिर इस फिल्म लाइन से नहीं हूँ, मैं थोड़ी सी इस फिल्म के पीछे बताना चाहता हूँ कि फिल्म क्यों बनाई गई और किस लिए बनाई गई. मेरे कुछ वहाँ पे साथी हैं और मैं उनके साथ इन्वॉल्व हूँ. हम पंजाब में प्रबुद्ध भारत फाउंडेशन चलाते हैं. उसमें क्या हम काम करते हैं कि 30 से 40 हज़ार बच्चों को किताबें बांटते हैं और उसके ऊपर कंपटीशन रखते हैं कि बच्चे उसको पढ़े और बाबा साहब के बारे में जाने. उस पर हम बड़े अच्छे प्राइजेज़ रखते हैं. पर काफ़ी सालों के मेहनत के बाद भी बच्चों का अच्छा रिस्पांस नहीं आ रहा था. फिर हमने सोचा कि ये एक प्रॉब्लम क्या आ रही है कि क्योंकि आजकल बच्चे तो हाँ ठीक है. तो फिर हमने ये डिसाइड किया कि हम इस पर एक काम करें, एक फ़िल्म बनाएं ताकि वो एक ऐसा मीडियम है जिससे हर बच्चा मोटिवेट होकर बाबा साहब के पूरे लाइफ के बारे में जान सकेगा. क्योंकि इतने लोग प्रचारक भी नहीं है जो लोगों को गाइड कर सके बाबा साहब के बारे में. तो फिर हमने फिल्म बनाई. ये 2 घंटे की बन चुकी है फिल्म और इस फिल्म को हम 4 लैंग्वेज में रिलीज़ कर रहे हैं, हिंदी, मराठी, तमिल, तेलुगु. और मतलब हम इस फिल्म को उस लेवल पे लॉन्च करना चाहते हैं जिस लेवल पे शायद आज तक इंडिया के किसी भी सुपरस्टार की फिल्म रिलीज़ नहीं हुई है. हमारी अपनी तरफ से ये पूरी कोशिश है, तभी इसलिए इसको 4 लैंग्वेज में डब किया है. और दूसरा इसका ये है कि मैं जैसे हम आपसे अपील भी करने आए हैं कि ये फिल्म जितनी
हमारी है उतनी ही आपकी है, क्योंकि डॉक्टर कदम सर और डॉक्टर हर्षदीप कांबले सर और पिछले 2 साल से हमारे साथ कंटिन्यू टच में है। अभी फिल्म कंप्लीट हो चुकी है, अब इसको दशहरे पे हम रिलीज कर रहे हैं। तो पोस्टर और मेरी आप सबसे अपील है कि आप हमारा साथ दें इसमें। यानंतर मी 26 जानेवारीच्या टीमला विनंती करते आपण रेडी राहावं. तर इथं आपण पोस्टर लॉन्च करत आहोत राष्ट्र निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ॲनिमेशन मूवीचा. आणि त्याचबरोबर पुढे 26 जानेवारीच्या टीमला मी विनंती करते रेडी राहावं. 26 जानेवारी सॉन्ग लॉन्च या ठिकाणी केला जाणार आहे. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ॲनिमेशन मूवीचं हे पोस्टर लॉन्च आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ॲनिमेशनद्वारे लहान मुलांना गोष्टी जास्त चांगल्या पद्धतीनं समजतात आणि त्यासाठीच त्यांनी या ठिकाणी राजीवजींनी हा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 26 जानेवारी सॉन्ग लॉन्च होणार आहे. मेश्राम सर, वानखेडे सर आणि सुबच्चन सर आपल्याला विनंती आहे स्टेजवर थांबावं. बाकी मान्यवर स्थानापन्न होऊ शकतात. सुबच्चन राम सर, मेश्राम सर. मी मेश्राम सरांना, सुबच्चन राम सरांना विनंती करेल कृपया आपण थांबायचं. 26 जानेवारी नावाचा सिनेमा या ठिकाणी त्याचं सॉन्ग लॉन्च होतं आहे. मी 26 जानेवारीचा संपूर्ण टीमला, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, गायक, संगीतकार या सगळ्यांना विनंती करतो आपण त्वरित इथे विचार मंचावर त्वरित यायचं आहे. निर्माते प्रसाद कुमार नाईक, लेखक बाळासाहेब गोरे, महेश राज मोहिते सर, संगीतकार राजू नकाशे सर, गायक अश्विन निर्भवणे, अभिनेता आशुतोष गोरे, अभिनेत्री नेहा पाटोळे आणि मी स्वतः एक त्यातला अभिनेता आहे शिरीष पवार. जरा जोरदार टाळ्या. खरं तर ही सगळी मेश्राम सर टीम आहे 26 जानेवारी या सिनेमाचं. या ठिकाणी कृपया प्रोमो आपण प्ले करावा अशी विनंती मी करेन. हा प्रोमो इथे आपण पाहणार आहेत, पण त्याआधी गाण्याचं लॉन्च होते. एकदा जोरदार टाळ्या या सर्व टीमसाठी झाल्या पाहिजेत. सिनेमाही लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी अश्विनला विनंती करेन की एक अंतरा आपण गायचं आहे संविधानावर. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत देशाला केलं बलवान बाबासाहेबानं माझ्या भीमान. बाबासाहेबानं दिलं संविधान, माझ्या भीमान दिलं संविधान. 26 जानेवारी संविधानात गुलामीचे तोडून सारे पाश. 26 जानेवारी संविधानात गुलामीचे तोडून सारे पाश. दिला भारतीय कायदे विश्वास. भारत देशाला केलं बलवान. बाबासाहेबानं दिलं संविधान, बाबासाहेबानं दिलं संविधान. सॉन्ग लॉन्च झालेला आहे आणि पुढे आपल्याला अप्सरा पोस्टर लॉन्च करायचं आहे. सर्वांनी 26 जानेवारीच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांच्या. आणि या गाण्याला सर्वांनी लाईक करायचं आहे. सर्वांनी या गाण्याला प्रेम द्यायचं आहे. थँक्यू, खूप छान. त्यानंतर पुढे आपल्याला अप्सरा पोस्टर लॉन्च करायचं आहे. अप्सराच्या टीमला विनंती आपण पुढे यावं, पोस्टर घेऊन पुढे यावं ही विनंती. आवाज जरा बंद करायचा एकच मिनिटं. मी या सिनेमाचे दिग्दर्शक राज मोदी सरांना विनंती करेल की 2च शब्दांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे लवकर.
जय भीम. आजच्या शुभदिनी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण स्वाभिमानाचा जय भीम. आज खरंच मी माझ्या भावंडांमध्ये आलो आहे असं वाटतंय. शरीराला जन्म दिला असला माझ्या आईवडिलांनी, तरी आज समाजामध्ये बसणं, उठणं, बोलणं, आयुष्य घडवणं हे माझ्या ह्या बापांनी शिकवलं आहे. त्यामुळे मला आज खरंच खूप बरं वाटतंय की मी माझ्या कुटुंबामध्ये आलो आहे. 26 जानेवारी ही स्क्रिप्ट मला बाळासाहेब गोरे आणि महेश बनसोडे यांनी 2017मध्ये दिली. याच्यावर सिनेमा करायचा की नाही ह्या विचारात होतो आणि काही गोष्टी करण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्याला प्रेरित करत असतं. तसंच माझ्या बाबतीत काहीसं झालं. मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, पण माझे अतिशय चांगले मित्र आहेत. एकदा असंच बोलता बोलता डिबेटमध्ये ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण आहेत. मी विचारात पडलो. बऱ्याचशा काही गोष्टी अशा ना मनाशी फार घालमेल होते. हो, आणि मग 2 मिनटं. आणि मग काय झालं की जर मी असा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनाच कळले नाही तर यांच्या मुलांना कसे सांगतील, म्हणून हा सिनेमा बनवला आहे. सिनेमाचा विषय छान आहे. 26 जानेवारीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय नातं आहे ह्या सिनेमात दाखवलं आहे. तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आपल्या मुलांनाही दाखवा, एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो. जय भीम, जय संविधान. सर्वांनी यायचंय. मान्य शिरीषजी पुढे या पटकन. पोस्टर लॉन्च करून मेघाताई आणि वैशालीताईंनी रेडी राहायचंय पुढच्या परफॉर्मन्ससाठी. आपण या ना, पोस्टर लॉन्च करायचं आहे प्लीज. हे करा, याची इनॉग्रेशन. अच्छा, हे वैशालीताईंचं आहे का? ओके, या. यानंतर वैशाली ताईंचं एक लावणी या येते. ठिकाणी जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी विचारमंचावरती आमंत्रित करतोय महाराष्ट्राच्या महागायिका वैशाली माडे. जोरदार टाळ्या झाल्या, जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. आणि त्याच्यानंतर लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोघींसाठी, जोरदार टाळ्या. खऱ्या अर्थानं या संपूर्ण जगात अनेक प्रकारची करोडो गाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती लिहिली गेली, गायली गेली, पण इतिहास रचावा असं एक गीत, एक प्रकार, हा लावणी हा जो प्रकार आहे, पहिल्यांदा ज्या शब्द उच्चारताना पण नाकं मुरडली जातात, खरं तर या दोघींनी ती लावणी लिहून गाऊन परफॉर्म करून खरं तर विद्रोहाचं पाऊल टाकलेलं आहे. जोरदार टाळ्या दोघींसाठी झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या हात वर करून. पोस्टर या ठिकाणी आणायचं आहे. निखिल सर, एकदा रिक्वेस्ट करतो प्लीज, आपण मंचावर यायचं आहे. निखिल सर, गिरीश वानखेडे सर, गिरीश सर जल्दी. अगर गिरीश सर को लेट हो रहा है तो गिरीश सर कहाँ है? हाँ, गिरीश सर आइए. आप बॉलीवुड के जाने माने ट्रेड एनालिस्ट गिरीश सर, जो हजारों फिल्मों का परीक्षण करते हैं और उनका बिजनेस बताते हैं. आज आपण या अप्सरा या लावणीचं. ओके, टायटल या ठिकाणी अनाउन्स होतोय. जोरदार टाळ्या. लगेचच कृपया व्हिडिओ प्ले करायचा आहे. आणि टायटल आहे, येस, कृपया व्हिडिओ प्ले करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. जय भीम म्हटलं. आवडली की नाही लावणी? जरा टाळ्याने आल्या हो पाहिजे तेवढ्या. तर कालच ही लावणी माझ्या यूट्यूब चॅनलला रिलीज झालेली आहे. सगळ्यांनी आवर्जून ही लावणी पहा, कमेंट्स करा, लाईक करा. पाहणार आहे की नाही? किती जण पाहणार आहेत? इकडचे तर दिसत नाहीयेत मला. आणि त्या निमित्ताने एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे मला की अर्थात मेघाने या लावणीवरती इतका सुंदर डान्स केलेला आहे. सो या निमित्ताने आम्ही घेऊन येतो आहोत 14 एप्रिल
2024 पर्यंत जे जे या लावणीचे रील्स बनवून आमच्या इंस्टाग्रामवर आम्हाला टॅग करतील, मला आणि मेघाला, डान्स किंवा सिंगिंग कुठलाही रील तुम्ही मला बनवून पाठवा. पुढच्या येणाऱ्या अल्बममध्ये तुम्ही आमच्यासोबत इथे उभे असाल एवढी खात्री तुम्हाला देते या निमित्ताने. आणि आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय. मेघा, एकतर इतका मोठा समूह, तुम्हा सर्वांना मानाचा सन्मानाचा निळा कडकडीत जय भीम. खरंच अभिमान वाटतोय की इतकी वर्ष काम करून काहीतरी समाजाला देता आला आमच्या कलेच्या माध्यमातनं, ते आम्ही आज केलेला आहे. तो प्रयत्न सक्सेस झालेला आहे आणि सर्व तुमच्या साथीशिवाय झालं नसतं. हे सगळ्या माझ्या मायलेकी इथे आलेल्या आहेत, त्यांनी सगळ्यांनी खूप चांगली साथ दिली, त्याबद्दल खरंच तुमचे आभार. नक्की तुम्ही वैशाली माडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला जाऊन ही लावणी बघा, इंस्टाग्रामला टाक. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. 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 चा सन्मान, हे विपत्तीचा सन्मान. कुंकू लाविल रमान. कुंकू लाविल रमान. कुंकू लाविल रमान. कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. 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 लाईट ऑन करा, लाईट चालू करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आता राजवर्धन क्रीडा मंडळ एक गीत सादर करणार आहे, त्याच्यावर नृत्य सादर करणार आहे. महात्मा फुले यांनी 1848 साली भारतातील पुणे येथे पहिली मुलांची शाळा सुरू केली. सुरू म्युझिक. विद्येविना गेली मती, सांगतो ज्योतिबा. विद्येविना गेली मती, सांगतो ज्योतिबा, सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा तो दिवा. सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा हो दिवा. सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा हो दिवा. अक्षर ती मुखी होती, मुके होते जन, गुलामीचे सण होते, गुलामीत मन. सत्य शोधी ज्योतिबा, ओळखतो कावा, ओळखतो कावा, लावा ज्ञानाचा तो दिवा. सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा हो दिवा. सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा हो दिवा. कोल्हापूर संस्थानाचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातीभेद निवारण आणि अस्पृश्यता निवारण सुधारणाचे पुरस्कर्ते राजश्री. म्युझिक. राबणारा म्हणतो माझा, श्रमणारा म्हणतो माझा. बहुजन म्हणतो माझा, मुसलमान म्हणतो हो माझा. दलित म्हणतो माझा, माता माऊली म्हणते माझा. अहो भटका म्हणतो माझा, आदिवासी म्हणतो हो माझा. असा होऊन गेला राजा, असा होऊन गेला राजा. कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा. कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा. जनाजनाच्या मनामनाचा घेतला त्यानं ठाव, मिटवून टाकला भेदभावन, बदलून टाकलं नाव. मनधर्माचं कुकर्माचं मिटवून टाकलं भ्याव. दीन दलित रंक सारे होऊ लागले राव. मनुवादाचा बिमोड करतो, होणार नाही तुझा, असा होणार नाही तुझा. असा होऊन गेला राजा, असा होऊन गेला राजा. कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा. कोल्हापूरचा राजा, कोल्हापूरचा शाहू महाराजा. शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, और मिटाना है अंधेरा अगर तो चिराग लगा दो.
जिसने तुम्हारी किस्मत में लिखी है ये गुलामी, ये भीम के बच्चों, उस व्यवस्था को आग लगा दो. मोजू तरी कशी उंची बा भीमा तुझ्या कर्तृत्वाची. तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची, व्याख्या माणुसकीची. शेळी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगा. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उतराया, माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, फुले केले पाणी 14 तळाचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा दाविला दिला. भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उतराया, माझा भीमराया. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. कृपया महात्मा ज्योतिबा आपण हॅलो फुलेंचा. कृपया जरा राजश्री शाहू महाराज यांचा. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. सगळे नाचणार का? इकडे कमॉन. दरवर्षीचं गाणं जे आपण नाचवतो. माईक कृपया. हॅलो मॉनिटर, मॉनिटर. हॅलो 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 चेक. थँक्यू. डान्स फ्लोर इकडे आहे, सगळ्यांना लक्षात ठेवा. सगळ्यांनी या इथे यायचंय. गुलामिका गुलामिका गुलामिका. पुढचा नंबर आहे 57316. 57316. आणि ही ठिकाणी आपण केक कटिंग करत आहोत. सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष राहू द्यात. आदरणीय सन्माननीय मेश्राम साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार, मनापासून स्वागत. छान असा सोहळा हा प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाकरुणी भगवान गौतम बुद्धांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. महात्मा ज्योतिबा फुलेंचा. छत्रपती शाहू महाराजांचा. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
हॅलो. सिक्स 60298 कुणाचा नंबर आहे 57603.